भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदेजी यांच्या पुढाकाराने माननीय राज्याचे नेते देवेंद्रजी आणि माझ्या उपस्थितीमध्ये कर्जत जामखेड विधानसभेचे राष्ट्रवादी शरद पवारजी यांच्या गटाचे मधुकर राणेभात यांनी 12 नगरसेवक आणि 35 सरपंचांसोबत आणि शेकडो कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश केला आहे। तसेच उबाठाचे नेते संजय काशीद हे तालुका प्रमुख आहेत उबाठाचे, त्यांनी आज पक्षप्रवेश केला आहे। सोबत अमित जाधवजी आहेत, मोहन पवारजी आहेत, अनेक नेते आहेत, त्यांनी मोठ्या सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशामुळे माननीय राम शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी जो एक कर्जत जामखेडमध्ये जे आपुलकीचे संबंध आहे आणि परिवारामध्ये राम शिंदेजींनी जे हृदयाचे संबंध निर्माण केले आहे आणि देवेंद्रजी आणि आमच्या नेतृत्वावर मोदींच्या विकसित भारताचा संकल्प, देवेंद्रजींचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प, या संकल्पाला साथ देण्याकरता माननीय राणेबाजी, काशीदजी आणि सर्व लोक आज पक्षामध्ये आलेले आहेत। मी पक्षामध्ये त्यांचं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे मोठं एक आमचं जे जिंकण्याचं 51% मत घेऊन जिंकण्याचा जो आमचा विश्वास आहे तो अधिक वाढेल। या महाराष्ट्रामध्ये आम्ही 51%ची सर्व महायुती म्हणून आम्ही येणारी निवडणूक लढण्याचा विचार करतो आहे, 51% मत घेण्याचा विचार करतो आहे। आणि आज कर्जत जामखेड जिथे रोहित पवार आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला एक मोठं ऍडिशन राणेबाजी आणि काशीदजीच्या प्रवेशाने झालेला आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली, महायुतीमध्ये राज ठाकरे येण्याच्या पुन्हा काही संकेत मिळत आहेत। मी मगाशीच सांगितलं की माननीय राजसाहेबांनी यापूर्वीच अनेकदा जाहीर केला आहे मोदीजी देशाचे पंतप्रधान व्हावेत, विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे तो पुढे जावा याकरता त्यांनी लोकसभेला समर्थन दिलं होतं। त्यावेळेस त्यांनी विधानसभेबद्दलही चर्चा केली होती की विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष हा काही महायुतीमध्ये असणार नाही त्यांनी म्हटलं आणि आज तरीशीच भूमिका आहे। मला वाटतं की मुख्यमंत्री आणि राजसाहेबांच्या भेटीचे अनेक कारण राहू शकतात, काही विकासाचे असतील, काही महाराष्ट्राचे डेव्हलपमेंटचे असतील। मला वाटतं त्यांच्यात काय चर्चा झाली मला माहिती नाही, पण राजसाहेबांनी आपली भूमिका यापूर्वी क्लिअर केली आहे। असं छत्रपती संभाजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे की इकडे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे तर बाजूला हाकेंचं आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलं, असा आरोप त्यांनी सरकारवर। असं आहे की प्रत्येक समाजाला आपापलं आंदोलन करण्याचा अधिकार आहे। मनोज जरांगे पाटील अनेक दिवसापासून आंदोलन करताय मराठा समाजाला आरक्षण मिळावं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी मोठ्या प्रमाणावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे, योजनाही केल्या आहेत। देवेंद्रजींनी अनेक वर्ष मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। ओबीसी आरक्षण सुद्धा जाऊ नये, म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचं आरक्षण जाऊ नये, त्याला हात लावू नये याकरता दुसरं आंदोलन चालू आहे। त्यामुळे आपापल्या भूमिका या स्पष्ट आणि क्लिअर आहे। त्यामध्ये कुणी यांना उपोषण करायला लावलं, कोणी यांना लावलं, त्यामुळे याच्यामध्ये काही जाऊ नये, समाजाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत काम करावं। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना तिसऱ्या आघाडीत जाहीर देण्याची सुद्धा विनंती केली, पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा आपण निवडून जाऊ असं त्यांनी। नाही, ते तर आता त्यांनी काय बोलले, जरांगे काय त्याचं स्वीकारतील मला याबद्दल माहिती नाही, पण आपापला अधिकार आहे, प्रत्येकाला निवडणूक लढता येतं, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचे अधिकार आहेत। मला वाटतं जे होईल ते निवडणुकीनंतर
स्पष्ट होईल. सर, राज्यातील शेकडो शेतकरी आहेत ते आझाद मैदान उपोषणाला आलेले आहेत. फसवणुकीचं प्रकरण झालंय. फायनान्स कंपन्यांकडून पंतप्रधान आवास योजनेचं आमिष दाखवण्यात आलं होतं. लाखो रुपयांचं कर्ज वाटप झालं. मात्र आज 10 लाख कर्ज घेतलेल्या माणसाने 12 लाख भरल्यावरती सुद्धा 7-8 वर्षामध्ये फक्त 10 ते 20 हजाराची रक्कम त्याच्या खात्यातून वळती करायचं दिसतंय. तरीही अजून सावकारी पद्धतीने 10 ते 20 लाख रुपयांची मागणी फायनान्स कंपनी करतात. मोतीलाल उस्मान सारखा मोठा फायनान्स ग्रुप याच्यामध्ये दिसून येतोय. अशा ग्रुपवर कारवाई होणार का? नाही, मला जे तुम्ही सांगताय आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दखल घेतील आणि शेतकऱ्याला लुटणाऱ्या लोकांवर, शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या लोकांवर योग्य कारवाई सरकार करेल आणि सरकार हे कारवाई करत आहे. सर, रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं आहे की 2019ला भाजपने ठाकरेंना 2.5 वर्षाचे मुख्यमंत्रीपद दिलं असतं. असा एक माझा प्रस्ताव होता, तो भाजपनी ऐकला नाही. नाहीतर ठाकरे आपल्या सोबत असतं असं वक्तव्य रामदास. मला वाटतं आता 2019 गेलं, 2024 सुरू झालं, तुम्ही त्याच भानगडी काढताय, कोणी कोणी काय बोलताय. माझं असं म्हणणं आहे, नाही, कुणी काही, हा विषय संपलेला आहे. 2024च्या निवडणुकीला समोर जाऊ. आज संघटनेचा बैठक सुरू आहे. काय प्रयोजन आणि काय या बैठकीचं? आजची बैठक जी सुरू आहे ती आमच्या राज्याची निवडणूक संचालन समितीची बैठक आहे. या निवडणूक व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये जी महायुतीचं आपल्याला निवडणुकीला महायुती समोर जाणार आहे त्या महायुतीचा समन्वय कसा राहील. प्रत्येक विधानसभेमध्ये आमचे 3 पक्ष आणि इतर पक्षाच्या निवडणूक समन्वय समिती आज तयार होणार आहे. 288 विधानसभेत 288 समित्या होणार आणि 288 समित्या त्या विधानसभेमध्ये पूर्ण निवडणूक संचालन करणार आहे. कुणालाही दगाफटका होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. लोकसभेत आम्ही काही शिकलो आहे, त्यातनं आम्ही पुढे जातो आहे. ज्या काही कमी जास्त लोकसभेत राहिलं ते विधानसभेत होणार नाही याची काळजी घेतो आहे. पण महायुतीचा समन्वय याकरता 288 समित्या या महाराष्ट्रात तयार करून आणि माननीय एकनाथजीची 288ची यादी आमच्याकडे आली आहे, अजितदादाची आली आहेत आणि आम्ही यादी केली. त्यामुळे आम्ही आता उद्या परवा या संचालन समित्या जाहीर करणार आहोत आणि एक दिलाने एक मताने महायुती ही प्रचंड ताकदीने महाराष्ट्रामध्ये समन्वयाने लढणार आहे. आप ये कह रहे हैं कि 51% वोट लेना है। क्या वहाँ का विधायक बदलने में इससे मदद होगी या किस तरह के गणित होंगे? देखिए, मधुकर राणेभात जी और काशी जी जो आए हैं रामचंद्र जी के ऊपर विश्वास डालकर, देवेंद्र जी पे विश्वास डालकर, तो मुझे लगता है एक बहुत बड़ा एडिशन है. खुद मधुकर राणेभात जी जो है वो विधानसभा के इंचार्ज है, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी के, रोहित पवार जी के गट के. और जो काशी जी वो एक पार्टी के नेता है, वहाँ तालुका के अध्यक्ष है. तो जब उबाटा और दोनों नेता वहाँ चुनाव लड़ाने वाले जो थे पिछले बार रोहित पवार जी को, जिनके वजह से वो चुन के आए थे, उन्होंने बताया जब भी कि 5 साल किस प्रकार से यहाँ पर उन पर अन्याय हुआ. लेकिन आज उनकी ताकत जो है, भाजपा की ताकत और उनकी ताकत मिलकर और महायुति की ताकत मिलकर वहां पे निश्चित रूप से अच्छा चुनाव लड़ने का प्रयास करेंगे. और जिस प्रकार से महाराष्ट्र सरकार ने काम किया है, केंद्र सरकार ने काम किया है, एक तरफ विकास का एजेंडा, दूसरी तरफ हम लोग सारे मिलकर निश्चित वहां पे 51% की लड़ाई हम जीतेंगे. सर, आप जो 51% की लड़ाई की बात कर रहे हैं उसकी एक झलक आज कैबिनेट मीटिंग के बाद जो फैसले लिए गए उसमें दिख रही है. ब्राह्मण समाज के लिए एक महामंडल बनाने की बात की गई है, राजपूत समाज के लिए एक अलग महामंडल बनाने का नियोजन है, वारकरी समुदाय को खुश करने के लिए पुणे एयरपोर्ट का नाम बदला गया. वारकरी समुदाय के लिए एक तोहफा माना जा सकता है. एक और चीज है इसमें कि कुंजी समाज के 3 जो सब कास्ट थे उनको पिछड़ा मागासवर्गीय में शामिल किया गया. इन चारों विषयों पर क्या प्रतिक्रिया है बीजेपी के अध्यक्ष के तौर पर? देखिए, जब से सरकार बनी है, ये आज का निर्णय नहीं है, सरकार बनी है तब से अनेक समाज के लोग, 18 पकड़ जातियां, 12 बुलतेदार, 353 जाति का ओबीसी समाज रहे, शेड्यूल कास्ट में मातंग समाज रहे, हमारे भटके विमुक्त जाति में जो समाज है ये बंजारा समाज है, हमारे वहां पर जो समाज इसमें आते हैं उनके समाज के सभी के एक डिमांड थी महाराष्ट्र सरकार के सामने कि हमारे मंडल महामंडल बनाए जाए. हमारे समाज का अगर महामंडल बनता है, मंडल बनता है तो हमारे समाज में सामाजिक उन्नति भी होगी, विकास भी होगा
इसको लेकर बहुत निवेदन थे, बहुत आवेदन थे, लेकिन आज तक के इतिहास में जो कभी महाराष्ट्र में नहीं हुआ, सभी समाजों को न्याय देने का प्रयास किया गया। महाराष्ट्र सरकार ने जो बजट में घोषणा की थी, वो सारी घोषणा और समाजों के महामंडल बनाकर, केवल महामंडल नहीं बनाना, तो समाज के प्रतिष्ठित व्यक्तियों को उनका अध्यक्ष बनाकर, उनकी एक अच्छी टीम बनाकर और सरकार से बजट देकर समाज में उन्नति लाना, समाज में शिक्षा की उन्नति लाना, समाज में व्यवसायिक उन्नति लाना, ये मूल एजेंडा भारतीय जनता पार्टी और महायुति का है। और उसमें हमारी महायुति सरकार काम कर रही है। केंद्र में भी ओबीसी आयोग बनाया गया, महाराष्ट्र में भी हमारी सरकार जब देवेंद्र जी की थी तो ओबीसी मंत्रालय बनाया गया था, एससी एसटी के लिए विशेष प्रावधान किए गए। तो मुझे लगता है एक अच्छा वातावरण सारे समाजों का महाराष्ट्र में तैयार हो रहा है। सर, जो वारकरी समुदाय को तोहफा दिया गया, एयरपोर्ट का जो नाम बदला गया, जो संचालन समिति में आप काम कर रहे हैं, कैसे आप आने वाले विधानसभा चुनाव में सभी तीनों पार्टियों के कार्यकर्ताओं को कार्यकर्ताओं के साथ आगे चलेंगे? लोकसभा की जो गलतियां रही, क्या इसमें पूरी हो सकती है? देखिए, हमने महाराष्ट्र में जो संचालन समिति की बैठक चालू है, उसमें तीनों पार्टियों के एक नेता मिलकर, तीनों पार्टी के नेता विधानसभा के लेवल के और हमारे जो सहयोगी पार्टी उनके लीडर, ऐसे मिलाकर हम 10 से 15 लोगों की संचालन समिति विधानसभा लेवल पर 288 बनाएंगे। 288 समिति बनेगी और पूरा चुनाव का संचालन समिति करेगी। कोई भी वहां पे जो डैमेज होता है चुनाव में, वो नहीं होना चाहिए। 51% की लड़ाई हम कैसा जीते, सारे समाजों को, सारे धर्मों को साथ में लेकर कैसा चुनाव लड़े, विकास की गंगा को कैसा घर घर पहुंचाए, केंद्र की एक इंजन, महाराष्ट्र का एक इंजन, डबल इंजन सरकार कैसा जनता का भला कर सकती है। महाविकास आघाड़ी आई तो सारी योजना बंद करती है। उद्धव ठाकरे के समय 15 योजना बंद कर दी थी मोदी जी की। ऐसे भी ये दोबारा सरकार आएगी महाविकास आघाड़ी की, 1 वोट महाविकास आघाड़ी को योजना बंद और 1 वोट महायुति को सारी योजना चालू। ये महाराष्ट्र में हम घर घर बताएंगे और ये महाराष्ट्र के विकास के लिए 14 करोड़ जनता का सामाजिक शैक्षणिक विकास, युवाओं का विकास और इसके माध्यम से बाकी भी जो महाराष्ट्र को जीडीपी बढ़ाने से लेके, किसानों से लेके, व्यापारी युवा वर्गों को साथ में लेकर, मेरी महिला बहनियों को साथ में लेकर हम लोग आगे जाने का प्रयास कर रहे हैं। और मुझे विश्वास है आज जो हम निर्णय करेंगे संचालन समिति 288 विधानसभा में, सारे हमारे कार्यकर्ता महायुति को जिताने के लिए काम करेंगे। सर, एक आखिरी सवाल, सर, पीएम मोदी साहेब वारकरी समुदाय के कार्यक्रम में आए थे, वारकरी शाळेत येत्या 2 दिवसामध्ये भाजपच्या मॅरेथॉन बैठक होणार आहे। अमित शहा पश्चिम महाराष्ट्र सगळ्यांचा महायुतीचा फैसला येत्या 2 दिवसांमध्ये जागा वाटप होईल। महायुतीमध्ये उद्या भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते अमितभाई शहा हे उद्या 2 वाजता नागपूरला बैठकीकरता येणार आहे। भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष, तालुका प्रभारी आणि असे विदर्भातले नागपूरमध्ये 1700 प्रतिनिधी आहे। मराठवाड्याची बैठक सायंकाळी आहे उद्या 24 तारखेला संभाजीनगरला, तिथे आम्ही 1200 प्रतिनिधी बोलवले आहेत। परवा नाशिकला आमची प्रतिनिधी बैठक आहे, नंतर कोल्हापूरला परवा बैठक आहे। या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी आमचे जे मुख्य युनिट आहे यासोबत माननीय अमितभाई चर्चा करतील आणि महायुतीचं सरकार हे प्रचंड ताकदीने आणण्याकरता त्या ठिकाणी मला वाटतं एक मोठी ऊर्जा अमितभाई देऊन जातील आणि ती ऊर्जा घेऊन महाराष्ट्र जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद सर, धन्यवाद सर, धन्यवाद सर, हिंदी में प्लीज एक सवाल। सर, माननीय हमारे राष्ट्रीय नेता, हमारे भारतीय जनता पार्टी के ऊर्जा स्रोत माननीय अमित भाई महाराष्ट्र में कल प्रवास पर है। कल नागपुर के विदर्भ में कल एक 1700 प्रतिनिधि की बैठक होने जा रही है और वो बैठक के बाद संभाजीनगर में कल 1200 प्रतिनिधि की बैठक होगी। उसके बाद परसों नासिक में एक बैठक होगी, बाद में कोल्हापुर होगी। 2 दिन के प्रवास में हमारे महायुति की सरकार ने जो काम किए, केंद्र की सरकार ने जो काम किए, हमारे भारतीय जनता पार्टी के सारे कार्यकर्ता पदाधिकारी मिलकर जनता में जाए, जनता में जाकर हम लोग जनता को कन्विंस करें। इसके लिए एक ऊर्जा की बैठक, ऊर्जा देने वाली बैठक अमित भाई लेने वाले हैं और मुझे विश्वास है कि अमित भाई के प्रवास के बाद
इस महाराष्ट्र बीजेपी के सारे आला कार्यकर्ता पूरी ऊर्जा के साथ चुनाव में जुटेंगे और 51% की लड़ाई जीतने के लिए तैयार रहेंगे। थैंक यू सर।